आणि भगिनींनो नमस्कार. राजयोगी संत व बहुजन समाजाचे दैवत आणि सर्वसामान्यांचे हितचिंतक श्री संत भगवान बाबा यांचे शुभाशीर्वाद घेऊन यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्य आणि पुण्यवंत, आचारशील, विचारशील, दान आणि धर्मशील बहुजन प्रेमी आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पावन स्मृती हृदयात जपून त्यांचा जीवनपट या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्या समोर उलगडताना खऱ्या अर्थानं आज माझ्या हृदयाची घालमेल होते. बंधूंनो, विचारांची ठेवण आचारांनी करत, संस्कृतीची राखण संस्कारांनी करून, विचारांची ठेवण आचारांनी करत, संस्कृतीची राखण संस्कारांनी करून, मनामनाचे बंध हृदयांनी जोडून, इतिहासाला साथ घालून, अन्यायाला लाथ घालून, तुम्हा मावळ्यावर राजे शिवछत्रपतींसारखे प्रेम करणाऱ्या आपल्या साहेबांना मानाचा मुजरा. माननीय नामदार गोपीनाथरावजी मुंडे साहेब उभ्या महाराष्ट्राची मुलूक मैदानी धगधगती तोफ, जी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराची चीड मनात धरून राज्यकर्त्यांवर हयात भर थडाडत होती. सर्वसामान्य माणसांची मोठी मोठी कामे करताना, तळागाळातल्या माणसांना माणुसकीच्या धाग्याने जोडताना, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू मायेनं पुसताना अवघ्या महाराष्ट्रानं साहेबांना अभिमानानं पाहिले. म्हणूनच आज कित्येक महिन्यांचा काळ उलटला तरी साहेब आपल्यात नाहीत ही गोष्ट कोणाचेच मन मान्य करायला तयार होत नाही. महाराष्ट्राच्या नकाशातील एका मागास, दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेला बीड जिल्हा, काहीशी अशीच परिस्थिती असलेला एक विभाग म्हणजे मराठवाडा. अगोदरच विकासापासून 4 हात दूर राहिलेल्या या बीड जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा जेव्हा विकास रखडला, तत्कालीन सरकारने मदतीचा हात आखडला, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला जगण्याचा प्रश्न पडला, तेव्हा गोपीनाथाच्या रूपाने नात्रा या छोट्याशा गावातून एक सूर्य उगवला व परळीचा वाघ डौलानं दिल्लीला निघाला. आणि शूरधुरंधर संघर्षवादी बहुजन समाज प्रतिपालक पांडुरंग पुत्र लोकनायक नाथादिनाथ गोपीनाथराव मुंडे साहेबांचा विजय असो ही सिंहगर्जना बालाघाटच्या दऱ्याखोऱ्यांनी हिमालयाला ऐकवली. अनाथांचे नाथ गोपीनाथ हे नाव साहेबांनी सार्थ ठरवले, परंतु गोपीनाथ ते गोपीनाथराव मुंडे साहेब होण्यापर्यंत साहेबांना करावा लागलेला संघर्ष इतिहासाच्या अंगावर शहारे उभे करणारा होता. तुमच्या आमच्या तळहातावर आणि भाळा कपाळावर 5वीच्या दिवशी कोणीतरी सटवी येऊन नशिबाच्या रेखा रेखाटतेचे आम्ही ऐकून होतो, पण माणसाला माणूस म्हणून जगू न देणारा, दुष्काळ नियतीच्या दुष्कर्मांचा सुकाळ आणि ऊसतोड कामगारांच्या कोयत्यांची रेलचेल मातलेल्या ओसाड आणि उजाड बीड जिल्ह्यात 12 डिसेंबर 1949 रोजी नाथरा गावातील एका बालकाने वाघाचे काळीज आपल्या छातीत भरून सटवीच्या हातातील लेखणी हिसकावून स्वतःचं नशीब स्वतः लिहिले. म्हणूनच धावत्या वाऱ्याची दिशा हवी तशी बदलवून जादूच्या कांडीने भल्या भल्यांची कोंडी करणारा गोपीनाथ, पुण्यवंत पिता पांडुरंग मुंडे आणि पुण्यश्लोक माता लिंबाबाई मुंडे यांचा शुभाशीर्वाद घेऊन अनाथांचा नाथ व्हायला निघाला. आकाशातून कडाडलेली वीज धरतीच्या पोटात जाण्या अगोदर हातात पकडण्याचे धैर्य, पायाखालची माती सरकली आणि सरकवली तरीही स्वअस्तित्व इंचवरही न सरकू देण्याचे सामर्थ्य अंगी बांधलेल्या गोपीनाथरावांनी देवाकडे जन्मताच मागितली ती दीनदुबळ्यांसाठी, कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आणि तुम्हा गोरगरिबांसाठी लढण्याची हिंमत आणि संघर्ष करण्याची ताकद. स्वबळावर लढण्याची हिंमत आणि संघर्ष करण्याची ताकद असल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आणि निधड्यात छातीच्या पोराने कोणापुढेही पायघड्या न टाकता व कोणाच्याही आधाराच्या कुबड्याशिवाय स्वकर्तृत्वावर दिल्लीच्या सिंहासनापर्यंत मारलेली गरुड भरारी कित्येकांची झोप उडवणारी ठरली. अरे, ज्यांच्या पूर्वजांच्या 10 पिढ्यामध्ये राजकारण या विषयाचा साधा गंधही नव्हता, अवताच्या रुंगण्यावर हात ठेवून आपल्या लाडक्या बैलांना चल माझ्या सर्जा राजा म्हणत शेती व्यवसायावर जीवापाड प्रेम करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबातील गोपीनाथानं गावाच्या राजकारणापासून सुरू केलेला प्रवास दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहोचवताना निर्माण केलेला राजमार्ग महाराष्ट्रातल्या कित्येक पिढ्यांना महिलांचा दगड ठरणार आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अजातशत्रू म्हणून ठसा उमटवून पाय ठेवेल तिथे विरोधकांना घाम फोडणाऱ्या, पण सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांपुढे मायबाप म्हणून नतमस्तक होणाऱ्या मुंडे साहेबांचे जीवन म्हणजे एक धगधगता अग्निकुंडच होता. कधी आनंद, कधी दुःख, कधी जवळच्यांकडूनच होणाऱ्या वेदना, तर कधी आपल्याशी संघर्ष करावा लागूनही जीवनाचा खडतर घाटमार्ग चढताना यशापेशाचा लपंडाव निर्भीड नजरेनं आणि हसऱ्या चेहऱ्याने पेलवणाऱ्या या जनसामान्याच्या राजाची जिद्द खऱ्या अर्थाने अजोड होती.
मराठवाड्याच्या उजाड उठलेल्या मातीत 2 वेळची भूक भागवण्याच्या चिंतेने कोमेजून गेलेल्या पण तत्वांशी इमान राखणाऱ्या माणसांच्या प्रदेशात कित्येक काळाच्या राजकीय दुष्काळानंतर बीड जिल्ह्याच्या घराघरातल्या देव्हाऱ्याने एक सुंदर स्वप्न पाहिलं होतं. कित्येक वर्षाच्या तपश्चर्येनंतर हे स्वप्न सत्यात उतरलं. माणुसकीचं सुगंधी फुल नात्र्यात फुललं. मनामनात आनंदाची हिरवळ निर्माण करणारं, तळागाळातल्या माणसांच्या दुःख आणि वेदना जाणणारं गोपीनाथांचं व्यक्तिमत्व उमललं. सगळ्यांची मनं वैद्यनाथाच्या चरणाजवळ फुललेल्या हिरवळीनं उल्हासित झाली. समाजकारण आणि राजकारण जाणणारी माणसं दबक्या आवाजात चौकात बोलू लागली. बीड जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलली. प्रत्येकाच्या मनात विश्वास निर्माण झाला की आता खरा आमचा देव अवतरला. आता आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, कारण बापांचा बाप गोपीनाथ आता आमचा सारथी झाला. मनामनातील विजयी पताका फडकू लागली. विजत आलेल्या चिंगारीला फुंकर घालून मरगळलेली मनं फुलली. फुललेल्या मनात चेतना पेटली. चेतनेचं रूपांतर ठिणगीत झालं. झोपलेला जागा झाला, जागा झालेला उठून चालायला लागला. चालणाऱ्याच्या पायाला गती आली, चालणारा धावता झाला. आणि गोपीनाथ नावाची एक प्रेरणा बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या झोपलेल्या मनाचं रक्त पेटवायला पुरेशी ठरली. पण संघर्षाशिवाय गोपीनाथ नावाची संकल्पनाच पूर्णत्वास जाणार ती कसली. म्हणूनच की काय नियतीला नाही पाहवली नात्र्याच्या माळरानावर फुललेली ही पालवी आनंदानं डोलताना, विपरीत घडलं चालता बोलताना. देवाचे हातही नाही थरथरले गोपीनाथांचं पितृछत्र काढताना. अरे ज्या वयात पित्याचा हात धरून आनंदाने उड्या मारत जीवन जगायचं असतं, बापाने डोळे भरून आपल्या मुलाचं कौतुक करायचं असतं, त्या वयात साहेबांचं पितृछत्र हरवलं. गोपीनाथरावांचं कुटुंब अनाथ झालं, एकाकी पडलं. आधार देणारा बापाच देवानं अर्ध्यावर नेला. पण बाप गेला म्हणून रडणारी नाही, तर पुन्हा पेटून उठणारी आणि तेवढ्याच ताकदीने लढणारी ही पोलादी धुरंधर अवलाद, सुदामासारखा प्रेमळ भावाच्या आणि जिजाऊंचे काळीज घेऊन अवतरलेल्या आईच्या. बांधवांनो, आई कसली ती तर खऱ्या अर्थाने वीरमाताच. या वीरमातेलाच आपला गुरु मानून आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी, हे शब्द ओठावर आळवत आणि हृदयावर कोरत आईच्या आशीर्वादाने आणि मोठ्या भावाच्या सहकार्याने सुरू झाली नाथरा ते अंबजोगाई आणि अंबेजोगाई ते नाथरा साहेबांची शिक्षणासाठी संघर्ष यात्रा. अहो, एकाच्या साह्याने दुसरा, दुसऱ्याच्या मदतीने तिसरा, तिसऱ्याच्या हातात हात घालून चौथा अशी साखळी करून यशाचा गट चढणारे आम्ही अनेक पाहिले. पण खरी मर्दानगी एकट्याने गट चढण्यात जी असते, ते साहस, ते धैर्य रुळलेल्या पायवाट्याने निघालेल्या वाटसरूच्यात कधीच नसते. राजकीय कुटुंबात जन्म घेऊन वारसा हक्काने मिळालेल्या राजकीय वैभवात बस्तान बसवणाऱ्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात अनेक चेहरे आपण पाहतो. पण घरांच्या विटांना राजकारणाच्या सिमेंटचा साधा वासही नसताना गोपीनाथरावांनी निर्माण केलेलं अस्तित्व, तुमची आमची सर्वसामान्य बहुजनांची आणि शेतकऱ्यांची मान अभिमानानं उंचावणारं कर्तृत्व आणि हिमालयाशी बरोबरी करणारं नेतृत्व, खऱ्या अर्थानं लाखोच्या जनसमुदायाची मनं जिंकणारं वक्तृत्व साहेबांनी सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने उभं केलं होतं. म्हणूनच भल्या भल्या मुरब्बी राजकारण्यांना धूळ चालण्याचे धैर्य आणि प्रत्येक फड विजयी करण्याचे सामर्थ्य साहेबांच्या नसानसात भिनलेलं होतं. पण हे सगळं घडत असताना स्वर्गवासी प्रमोदजी महाजन यांची प्रेरणा सतत साहेबांच्या सोबत होती. मी नेहमी म्हणतो की मैत्रीचा धागा 2 मनांना जोडतो. एवढेच नव्हे तर मैत्रीचा धागा 2 हृदयांना जोडतो. कधी कधी रक्ताच्या नात्यालाही भारी पडतो. पण 2 पैलतीरांची मैत्री एकरूप होताना उभ्या महाराष्ट्राने पाहिली ती म्हणजे प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथरावांचीच. जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नव्हती, दुःख दाखवायला अश्वांची गरज नव्हती. जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नव्हती, दुःख दाखवायला अश्वांची गरज नव्हती, शब्दाशिवाय सारे काही समजून घेणारी अशी जीवाभावाची मैत्री प्रमोदजी महाजन आणि मुंडे साहेबांची होती. या घनिष्ठ मैत्रीच्या जीवावरच राजकारणाच्या ढगाळलेल्या आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न नात्र्याचा राजहंस पाहत होता. त्या राजहंसाच्या पंखात आधाराचं आणि अनुभवाचं बळ खऱ्या अर्थानं आदरणीय प्रमोदजी महाजन यांनी भरलं. संपेन पण साथ सोडणार नाही, संघर्ष केल्याशिवाय तू घडणार नाही.
अरे संपेन पण साथ सोडणार नाही, संघर्ष केल्याशिवाय तू घडणार नाही. गोपीनाथ तू काम करत राहा, एक दिवस तुझा सर्वांना अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. ही प्रेरणा साहेबांच्या मनात प्रमोदजी महाजनांनी रुजवल्यामुळेच कसल्याही राजकीय इतिहास किंवा कसलाही राजकीय भूगोल नसताना, कसलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना तुमच्या आमच्या सारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा राजकारणाच्या खऱ्या अर्थानं गावाला निघाला. ज्या गावाचा मार्ग तसा खडतर होता, अवघड आणि अवजड होता, सुख दुःखानीच नव्हे तर काट्याकुट्यांनी भरलेला होता. या मार्गावर कोणी नवीन सोबत येणार होतं तर कोणी सोबतचंही साथ सोडून जाणार होतं. पण साहेब या लोकांच्या येण्या जाण्याबद्दल नेहमीच आपल्या शैलीत हसत मुखानं उत्तर द्यायचे. अहो ऐका ना, माझं ऐका. अरे जे गेलं ते कधीच माझं नव्हतं. तळागाळातल्या लोकांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेनं मला जे मिळालं ते का कमी आहे? अवघा महाराष्ट्र माझा आहे आणि मी महाराष्ट्राचा. मग या महाराष्ट्राच्या तमाम जनतेने माझ्यावर केलेले प्रेम मी कसा विसरू? तुम्हाला सांगतो, देवाचं आणि माझं एक सुंदर नातं आहे, जिथे देवाकडे मी जास्त मागत नाही आणि देव कधीच मला काही कमी पडू देत नाही. किती मोठा विश्वास, किती मोठी सकारात्मक दृष्टी, जीवनाचे किती मोठे तत्वज्ञान साहेबांच्या विचारात होतं. म्हणूनच एवढा मोठा संघर्ष करावा लागूनही साहेबांचा चेहरा नेहमी हसराच होता. आयुष्यात दुःखातही समाधान मानून खळखळून हसायला साहेब शिकले होते. आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न साकार होईल हा आत्मविश्वास साहेबांना होता. उद्या काय होईल, उद्याचा दिवस काय घेऊन येईल, आनंद, दुःख की मृत्यू, या उद्याच्या काळजीत कधीच साहेबांनी आजचे सुख हरवू दिले नाही. म्हणूनच कधी संधी मिळाल्यास साहेबांना तर कधी त्यांच्या गाडीच्या काचेला स्पर्श करून माझं जीवन धन्य झालं मानणारे. 5-5 तास साहेबांच्या सभेला उशीर झाला तरी उन्हात अनात आपली जागा न सोडणारे. आकाशातून हेलिकॉप्टरचा आवाज कानी पडताच आले रे आले मुंडे साहेब आले मनात लहान मुलांसारखे धावणारे हजारो स्त्री पुरुष शेतकरी आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्यांच्या साहेबांना स्टेजवर पाहून जन्मोजन्मीचा शेतात राबून आलेला थकवा विसरून जायचे. आपल्या अंगावरील मळलेल्याच पण प्रेमाचे आणि कष्टाचे प्रतीक असलेल्या रुमालाला जरीपटक्याला उंच हातात धरून मुंडे साहेबांचा जय जयकार करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गगनभेदी घोषणा कित्येकांच्या हृदयाची धडधड वाढवून जायच्या. गगनभेदी गर्जनांच्या या रोमहर्षक वातावरणात हेलिकॉप्टरमधून उतरताना साहेब प्रथम आपल्या अंगावरील कोट व्यवस्थित करायचे आणि मग उपस्थित चाहत्यांना हात उंचावून अभिवादन करायचे. आपला कोट व्यवस्थित करण्याची, चाहत्यांना हात उंचावून अभिवादन करण्याची आणि स्टेजवर आल्यानंतर भाषणाला उभे राहण्यापूर्वी मुंडे स्टाईलने मागच्या खिशातील कंगवा काढून केसांवर फिरवण्याची पद्धत तर लाखोच्या जनसमुदायाला हेवा वाटणारी होती. या विराट सभेला उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, हे साहेबांच्या पहाडी आवाजातील शब्द तमाम जनतेला वेळ लावणारे होते. अरे आपला देव आपल्याशी बोलतोय, आपला राजा आपल्याशी बोलतोय, माझा कैवारी माझ्याशी बोलतोय, या विचाराने लोक आनंद विभोर होऊन डोलायला लागायचे. माणसाच्या हृदयाला हात घालून, आपलेपणाची साथ घालून जनतेसाठी करावा लागणारा संघर्ष जीवावर पेलून सर्वांची मने जिंकण्याची कला साहेबांनी विद्यार्थी दशेपासूनच अवगत करण्याचा प्रयत्न केला होता. अंबेजोगाईच्या SRT महाविद्यालयामध्ये शिकत असताना एक प्रेरणादायी प्रसंग साहेबांच्या जीवनात घडला. अंबेजोगाई महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा तो कार्यक्रम होता. प्रमोदजी महाजनांनी मुंडे साहेबांकडे एक इच्छा व्यक्त केली की गोपीनाथ, या कार्यक्रमात तू 2 शब्द बोलावंस, थोडंसं भाषण करावंस. साहेबांनी सांगितलं नाही, आपल्याला ते जमणार नाही. प्रमोदजींनी थोडासा विश्वास दिला, गोपीनाथ आजपर्यंत तू कुठली गोष्ट करायची ठरवलीस आणि ती झाली नाही असं कधी होणारच नाही, तू हे सहज करू शकतोस. मुंडे साहेबांनी सांगितलं, पण माझी एक अट आहे, प्रमोदजी तुम्हाला भाषण लिहून द्यावे लागेल. प्रमोदजींनी अट मान्य केली, भाषण लिहून दिलं. मुंडे साहेबांनी रात्री ते पुन्हा पुन्हा वाचलं, पाठ केलं आणि आज मी पहिल्यांदा भाषण करणाऱ्या आनंदाच्या क्षणामध्ये साहेब कार्यक्रमास आले. आयोजकांनी भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे घ्यायला सुरुवात केली. मुंडे साहेबांना थोडीशी भीती वाटत होती. एवढ्यात आपले मत व्यक्त करण्यासाठी पुढील विद्यार्थी येतोय, गोपीनाथ पांडुरंग मुंडे असे नाव उच्चारले गेले. साहेब उठले. थरथरत्या पायांनी आणि धडधडत्या हृदयांनी साहेब स्टेजवर आले. इकडे तिकडे पाहिलं, प्रमोदजीकडे पाहिलं. 10 सेकंद झाले, 20 सेकंद झाले, 1 मिनिट झाला, पण गोपीनाथरावांना भाषणाचा काहीच भाग आठवेना. आयोजकांच्या लक्षात आलं
त्यांना वाटलं की हा मुलगा भाषण विसरलाय आणि त्यांनी साहेबांना जागेवर जाऊन बसण्याची सूचना केली. गोपीनाथाला स्वतःचा राग आला, चीड आली आणि त्याच क्षणी माझ्या बोलण्यानं, माझ्या भाषणानं, मी माझ्या वक्तृत्वानं लाखो लोकांचे हृदय जिंकेन ही खूणगाठ साहेबांनी आपल्या मनाशी बांधली आणि भविष्यात लाखोंच्या जनसमुदायाची मनं आपल्या वक्तृत्वानं जिंकणारा फरडा वक्ता या महाराष्ट्राला आणि देशाला मुंडे साहेबांच्या रूपानं मिळाला. युतीच्या काळात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळत असताना विरोधी पक्ष नेते आदरणीय छगनजी भुजबळ यांनी युती सरकारच्या काळातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीकेची झोड उडवली होती. विरोधी पक्षाचे अनेक प्रश्नांनी सभागृह हादरून गेलं होतं. तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय मनोहरजी जोशी यांच्या चेहऱ्यावर हे प्रश्नचिन्ह दिसू लागलं होतं. मनोहर जोशींनी आशाळभूत नजरेनं मुंडे साहेबांकडे पाहिलं. मुंडे साहेबांनी स्मित हास्य करत जोशी सरांना सांगितलं, मी आहे ना, कशाला घाबरताय? घाबरण्याची काहीही गरज नाही. विरोधी पक्षाला उत्तर देण्यासाठी मुंडे साहेब उभे राहिले. खिशातून एक कागद काढून समोर बाकावर ठेवला आणि विरोधी पक्षाने मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रखर आणि सडेतोड उत्तर देऊन अभ्यासपूर्ण उत्तराने महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अगदी कशी व्यवस्थित आहे, उत्तमरित्या आहे हे सभागृहाला पटवून दिलं. सर्वांनी उभे राहून टाळ्यांचा गडगडाट केला. माजी मुख्यमंत्री आदरणीय नारायणजी राणे यांना मात्र राहावलं नाही. त्यांनी साहेबांच्या जवळ जाऊन हस्तांदोलन करत अभिनंदन केलं. गोपीनाथराव, मंत्रिपदावर तुम्ही नवीन आहात, पण एवढा अभ्यासपूर्ण उत्तर मिळाने मी भारावून गेलो आहे. नारायण राणेंनी कागदावरील मुद्दे पाहण्यासाठी कागद हातात घेतला. बंधूंनो, तो कागद मात्र कोराच होता. अरे, ज्या विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रमोदजींनी लिहून दिलेलं भाषण करता आलं नाही, अरे ज्या विद्यार्थ्याला महाविद्यालयामध्ये पाठांतर केलेलं भाषण आठवलं नाही, तोच विद्यार्थी भविष्यामध्ये स्वप्रयत्नाने या महाराष्ट्राच्या विधानसभेतील, या देशाच्या लोकसभेतीलच नव्हे तर या जगाच्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेतील एक उत्कृष्ट वक्ता म्हणून जगानं डोक्यावर घेतलं. 1970च्या काळात साहेब अंबेजोगाई महाविद्यालयात शिकत असताना देशात राजकीय अस्वस्थतेचे वारे वाहू लागले. देशातील परिस्थिती आपल्याला हवी तशी बदलवण्याचे सामर्थ्य असलेल्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना लोक पाण्यात पाहू लागले. देशभरात जनसामान्याच्या व विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाने वातावरण ढवळून निघाले. कित्येक वर्षानंतर मिळालेली संधी पाहून मराठवाड्याचं वर्षानुवर्ष झोपलेलं रक्त विकासासाठी धडपडू लागलं. विकासाची गंगा मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रत्येक मन एकरूप होऊन धडपडू लागलं. मराठवाड्यातील तत्कालीन समाज प्रबोधकांनी जनसामान्यांच्या उत्कर्षाचा मुद्दा हाती घेऊन घराघरातल्या पिचलेल्या कण्यांना ताट करून चळवळीत उतरण्याचं बळ दिलं. ठिकठिकाणी विद्यार्थी चळवळ आणि आंदोलने सुरू झाली. प्रमोदजी महाजन, जयसिंगराव गायकवाड आणि गोपीनाथरावजी मुंडे हे मराठमोळे निधड्या छातीचे तरुण आंदोलनाच्या अग्रभागी असल्याने त्यांना अटक झाली व मराठवाड्याच्या विकासासाठी साहेब पहिल्यांदा तुरुंगात गेले. काही दिवसाचा तुरुंगवास बघून मुंडे साहेब शिक्षणासाठी पुण्यास आले, पण समाजासाठी काहीतरी करण्याची, मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा देण्याची प्रेरणा गोपीनाथरावांना शांत बसू देत नव्हती. यातच जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस विरोधी सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा महाराष्ट्रभर पसरला. अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश हा आवाज मुंडे महाजनांनी महाराष्ट्रभर घुमवला. या आंदोलनात सर्वात मोठा सहभाग विद्यार्थ्यांचा होता. म्हणून जयप्रकाश नारायण यांनी महाराष्ट्र छात्र युवा संघर्ष समितीची स्थापना केली आणि मराठवाड्याचे तरुण तरफदार युवा नेतृत्व आदरणीय गोपीनाथरावांची निवड या संघर्ष समितीच्या सरचिटणीसपदी करण्यात आली. नाथऱ्याचा उगवता तारा मराठवाड्याच्या लाखमोलाचा हिरा बीड जिल्ह्याची हालाकीची परिस्थिती बदलवण्याचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्रावर प्रकाश टाकायला निघाला. एका बाजूला काँग्रेस विरोधी चळवळ फोफावू लागली तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसपासून जनता दूर जाऊ लागली. यातच अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वर्गवासी इंदिराजी गांधी यांची भारताच्या पंतप्रधान पदावरील नेमणूक रद्द ठरवली. देशभरात आणीबाणीचे पर्व सुरू झाले. आंदोलनातील नेत्यांची धरपकड सुरू झाली. समाजाचे व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले. दडपशाही वातावरणाचा उत्पात वाढला. या सगळ्या गोष्टींना परखड विरोध करणाऱ्या गोपीनाथराव मुंडे साहेबांना मिसा कायद्याखाली 16 महिने तुरुंगात पाठवण्यात आले. समाज हितासाठी धडपडणारा राजबिंडा युवक भविष्यातील ऊसतोड कामगारांच्या दिलाचा राजा आणि बीड जिल्ह्याचा वाघ हसत हसत मराठवाड्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठी पुन्हा तुरुंगात गेला. पण वृक्षाच्या फांद्या तोडल्याने झाडांची वाढ कधी थांबते का?
उलट अधिक जोमाने तेवढ्याच ताकदीने आकाशाला गवसणी घालण्याच्या प्रेरणेने तो वृक्षाथांग गगनात फोफावत राहतो. गोपीनाथ नावाच्या वटवृक्षाला तर मराठवाड्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या घराघरातल्या प्रत्येक तरुण पारंबीचा आधार होता. म्हणूनच 16 महिन्यांचा तुरुंगवासी साहेबांनी एक संधी मानली आणि नाशिकच्या कारागृहात असताना रोज संध्याकाळी संपूर्ण राजकीय कैद्यांची सभा जिथे भरायची त्या ठिकाणी रोज वेगळ्या विषयाचा अभ्यास करून साहेब मत मांडायला शिकले. याच संधीचा ज्येष्ठ आणि राजकीय सामाजिक नेत्यांचा अनुभवाचा फायदा घेत गोपीनाथरावांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबद्दल अभ्यासपूर्ण व परखड मते मांडायला सुरुवात केली आणि एक परिपूर्ण कसलेले नेतृत्व म्हणून गोपीनाथराव तुरुंगातून बाहेर पडले. देशातील आणीबाणीचा काळ संपला. चारही बाजूंनी उठलेले राजकीय वादळ थांबला आणि 1978 साली देशात लोकसभेच्या निवडणुका लागल्या. याच वेळी गोपीनाथरावांना बीड लोकसभा लढवण्याची संधी मिळाली होती, पण साहेबांचे वय कमी असल्याने त्यांना निवडणूक लढवता आली नाही. 1978च्या उत्तरार्धात लगेचच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी साहेब रेणापूर मतदारसंघातून उभे राहिले, पण यशस्वी व्हायची वेळ अजून आली नव्हती. दुर्दैवाने साहेब अयशस्वी झाले, पण खचले मात्र मुळीच नाही. प्रमोदजी महाजन या धीरोदत्त मित्रांनी साहेबांना आवाज दिला, गोपीनाथ, तू कधीच मी हरलो म्हणू नकोस, तर यावेळी मी स्वतः हरलोय म्हण. पुन्हा जिंकण्यासाठी येतील तुला कितीतरी क्षण. अरे एकटा उरलो म्हणू नकोस, तर सगळे सोबत आहेत म्हण. तुला जिंकण्यासाठी एक दिवस नक्कीच पेटून उठेल या महाराष्ट्राच्या रक्ताचा एक एक कण, या महाराष्ट्राच्या रक्ताचा एक एक कण. पण संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थितीला मागे हटतील ते साहेब कसले. वाघाने आपली चाल एक पाऊल मागे घेतली याचा अर्थ वाघ हरला असा होतो का कधी? उलट ती तर तेवढ्याच ताकदीने लढण्याची केलेली तयारी असते. झालंही असंच. 1978च्या काही महिन्यातच जनता पक्षाचं विभाजन होऊन भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. कैलासवासी वसंतराव भागवतांनी पक्षातील तरुण तडफदार धडाडीच्या कार्यकर्त्यांना हेरून नवी ऊर्जा दिली. जनसामान्यांना प्रेमाच्या धाग्याने जोडून गोरगरीब शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सर्वसामान्यांचा कैवारी व बहुजनांचा खरा चेहरा म्हणून गोपीनाथरावांच्या सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाची दखल घेत महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाची जबाबदारी साहेबांवर सोपवण्यात आली. बीड जिल्ह्याचा सुपुत्र दीनदलितांचा मित्र आणि एका शेतकऱ्याचा कर्तबगार पुत्र महाराष्ट्राचा कैवारी व्हायला निघाला. मनामनामध्ये माणुसकीचे बीज पेरून जनकल्याणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपरा फिरून तोल गेलेल्या शेतकऱ्याला आपल्या भक्कम आधाराने सावरून महाराष्ट्राचा कानाकोपरा जागा करायला ऊसतोड कामगारांचा राजा निघाला. संत भगवान बाबांनी दिलेला एक सल्ला मात्र साहेबांच्या कानाकानात आणि मनामनात घुमतच होता. गोपीनाथ, तू येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी तयार राहा. त्यांना धैर्याने सामोरे जा. जेव्हा ऐरण होशील तेव्हा घाव सहन कर. जेव्हा ऐरण होशील तेव्हा घाव सहन कर. पण जेव्हा हातोडा होशील तेव्हा मात्र असा घाव घाल की पाहणाऱ्याचं काळीजही चर्र कापलं पाहिजे. विरोधकांना हा धक्का गोपीनाथराव मुंडे साहेबांचाच आहे हे जाणवलं पाहिजे. घाव घालायला मिळालेल्या संधीचे सोने करत साहेबांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. चांद्यापासून बांद्यापर्यंत, शहरापासून वस्त्यापर्यंत प्रत्येक गोरगरिबाच्या दारावर, वाड्या वस्त्यावर, शेताबांधावर साहेब गोरगरिबांचे अश्रू पुसायला स्वतः गेले. अरे एखाद्या शेतकऱ्याचा बैल मेला, एखाद्या कामकऱ्यांची झोपडी जळाली तरी सुद्धा तिथे प्रत्यक्ष जाऊन आधार देणारे, सांत्वनाचे 2 शब्द बोलणारे या महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व मुंडे साहेब होते. गोरगरीब जनतेबद्दल प्रचंड आपुलकी आणि जिव्हाळा जपून फक्त शब्दांनीच माणसं आणि शब्दांनीच 18 पगड जातीच्या माणसांची हृदय जोडणारा व इतरांसाठी प्रत्येक तरुणाला जगायला शिकवणारा राजे शिवछत्रपतींच्या नंतरचा प्रजाप्रिय राजा आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबच होते. म्हणूनच ज्यांच्या नसात शेतकऱ्यांचं रक्त आहे असा प्रत्येक तरुण साहेबांसाठी जीव द्यायला तयार होता. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर हे एक छोटंसं गाव. या गावातील सुरेश नावाचा 10-12 वर्षाचा एका शेतकऱ्याचा मुलगा. साहेब भगवानगडावर येणार ही बातमी कळली.
घरातील मंडळी जाऊ देतील की नाही, काय करावं, कोणासोबत जावं, अनेक प्रश्नांचं वादळ मनात उठलं. शेवटी गडी आडवाट्याने एकटाच निघाला आणि तोही चालत चालत. खिशात पैसे नाहीत, काय करणार. कशी बशी वाट काढत ठेसाळत पोहोचला गडावर, अगदी साहेबांच्या स्टेज जवळ. साहेब गडावर आले. लोकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. हा सुद्धा देहभान विसरून घोषणा देऊ लागला. स्टेजच्या समोर येऊन आवेशाने घोषणा देताना साहेबांनी त्याला पाहिलं आणि त्याला जवळ बोलावलं. कुठून आला याची विचारपूस केली. सुरेशने आपली हकीकत सांगितली. साहेबांनी त्याला जवळ घेऊन धीर दिला आणि सांगितलं, काळजी करू नकोस, मी आहे ना. सभा संपली, पण साहेब आपल्याशी बोलले या गोष्टीने सुरेशचे मन भरून आलं. 4-5 वर्ष अशीच निघून गेली. एकदा अशीच जळगावला साहेबांची सभा असल्याचे त्याला समजले. साहेबांना पाहण्याची आणि ऐकण्याची त्याला उत्सुकता निर्माण झाली. जळगावला तर जायचेच आहे, जवळ पैसे नाहीत, जे होईल ते होईल असा विचार करून तो युवक साहेबांची सभा ऐकायला घरातून बाहेर पडला. ट्रक ट्रॅक्टर जे वाहन मिळेल त्याने तो औरंगाबादला पोहोचला. रात्र झाली, भूक लागली, काही सुचेना, काय करावं, पुढे कसं जावं. तेवढ्यात औरंगाबाद जळगाव बस समोर आली आहे त्याला दिसलं. बस समोर दिसतोय पण तिकिटाला पैसे नाहीये, काय करावं काहीच कळेना. त्यानं ठरवलं आणि मग गुपचूप टपावर जाऊन बसून गेलो तर काय होईल. अंधाराचा फायदा घेत तो गुपचूप टपावर जाऊन झोपला. गाडी सुरू झाली. गाडीच्या वेगाने वाऱ्याचा होणारा त्रास सहन करत तो जळगावला पोहोचला. सर्व प्रवासी गाडीतून खाली उतरले हे लक्षात येताच तो हळूच गाडीवरून खाली आला व कसाबसा सभेच्या ठिकाणी पोहोचला. तिथे गेल्याबरोबर खुर्च्या लावू लागायला लागला. त्याने सर्व आयोजकांना मदत केली. माझा कार्यक्रम आहे आणि माझ्या कार्यक्रमाला साहेब येणार आहेत हा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. पोलीस अगोदरपासूनच तेथे होते. त्याने स्टेजवरील सर्व व्यवस्था लावण्यास संयोजकांना मदत केली. हळूहळू गर्दी वाढू लागली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्याला डी झोनच्या पासून दूर थांबायला सांगितले. तेवढ्यात सकाळपासून तेथे हजर असलेल्या पोलिसाने, हा मुलगा सकाळपासून इथे काम करतोय, तो मंडपवाल्याचा कामगार आहे असे सांगताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्याला एका कोपऱ्यात थांबण्याची परवानगी दिली. सगळीकडे गर्दी वाढली. इतर मंडळी स्टेजवर आली. त्यांची भाषणे झाली. तेवढ्यात साहेबांचे आगमन स्टेजवर झाले. तसा याला उत्साह आवरेना. हा बेंबीच्या देठापासून मुंडे साहेबांचा विजय असो, मुंडे साहेबांचा विजय असो अशा घोषणा देत स्टेजकडे जाऊ लागला. तसे पोलिसांनी त्याला पकडले. हा सर्व प्रकार साहेब स्वतः पाहत होते. त्यांनी पोलिसांना इशारा केला की त्याला स्टेजकडे येऊ द्या. मग काय विजयी मुद्रेने हा थेट साहेबांजवळ गेला. साहेबांचं दर्शन घेतलं आणि बोलू लागला, साहेब मी पाथर्डीचा, तुमचं भाषण ऐकायला तुम्हाला पाहायला मी इथं आलोय. साहेब गडबडले. अरे इतक्या लांब कसा आलास, अजून कोण आहे तुझ्या बरोबर. त्यानं सांगितलं, कोणीच नाही साहेब, एकटाच आलोय आणि तेही एसटीच्या टपावर बसून. साहेबांनी आश्चर्यानं पाहिलं आणि विचारलं, अरे पण आता परत कसा जाणार. त्याने सांगितलं, साहेब काळजी करू नका, जसा आलो तसाच जाईल. साहेबांनी त्याला जवळ घेतले. त्याला खिशातील 500 रुपये काढून हातात दिले आणि म्हणाले, आता टपावर नाही, एसटीच्या आतमध्ये बसून जायचं आणि हा माझा फोन नंबर आहे, काही अडचण आली की फोन करायचा. युवकाने डोळे भरून आपल्या राजाला पाहिलं. साहेबांचं त्याने दर्शन घेतलं आणि तो निघाला. बांधवांनो, सर्वसामान्यांना अभिमान वाटावा असा, पुन्हा पुन्हा त्याच्या चरणाची धूळ मस्तकी लावावी असा राजा शिवछत्रपतींच्या रूपाने या महाराष्ट्राने पाहिला. याच राजाचा वसा घेऊन जीवनभर दीनदुबळ्यांना, शेतकरी आणि कष्टकऱ्यांना आधार देऊन त्यांच्या अश्रू पुसण्याचे पवित्र काम गोपीनाथराव मुंडे या लोकराजाने केले. म्हणून अलीकडच्या काळातील महाराष्ट्राच्या मातीतला एक लोकराजा आदरणीय मुंडे साहेब होते. प्रजाहितदक्ष राजाप्रमाणे दीनदलित, कष्टकऱ्यांचे, शेतकरी आणि बहुजनांचे दुःख समजून घेत मुंडे साहेबांनी कधी पायी चालत तर कधी सायकलवर तर कधी मिळेल त्या वाहनाने खेडोपाडी घराघरात पोहोचून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हाडाच्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी गावागावाच्या वेशीवर तयार केली. साहेबांनी घराघरात जाऊन पुसलेले गोरगरिबांचे अश्रू, शेतात जाऊन जाणून घेतलेले दुःख शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे
जाणून घेतलेलं दुःख उन्हात अनातून दगडा मातीतून फिरून माणसं जोडण्यासाठी घेतलेलं कष्ट फळाला आले. सर्वसामान्यांनी साहेबांचे उपकार जाणले आणि 1980 साली गोपीनाथराव मुंडे रेणापूर मतदारसंघातून बहुमताने विजयी झाले. तुमचा आमचा सर्वसामान्यांचा गोपीनाथ आज खऱ्या अर्थानं साहेब झाला. इतिहासाला गवसणी घालणारा क्षण अवतरला. बीड जिल्ह्याच्या घराघरातल्या देवाऱ्याचं स्वप्न आज साकार झालं. एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला. कष्ट करून शिकवणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भाऊ आमदार झाला. शेतात राबणाऱ्या आईची कूस आज धन्य झाली. मुंडे साहेबावर प्रेम करणारा प्रत्येक जण आज विजयी गुलालाने रंगून गेला आणि नाथऱ्याच्या पांढरीवरून महाराष्ट्राच्या कंठाळ्या उडवणारा आवाज पुन्हा बीड जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यातून घुमला. शूरधुरंदर संघर्षवादी बहुजन समाज प्रतिपालक पांडुरंग पुत्र लोकनायक नाथादिनाथ गोपीनाथराव मुंडे साहेबांचा विजय असो. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा विजय असो. सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने व स्वकर्तृत्वाने आमदार ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना साहेबांनी एक गोष्ट सतत लक्षात ठेवली, ती म्हणजे समाजाचे आपण काही देणे लागतो. अरे जे मिळेल तेवढे किंवा त्यापेक्षाही अधिक, म्हणून आपल्याला मिळालेले असे काही समाजाला द्यावे की ज्यामुळे समाजाचे खऱ्या अर्थाने कल्याण होईल. राजयोगी संत भगवान बाबांची ही शिकवण हृदयात जपून बहुजनांचे कल्याण करायला आणि त्यांची हलाखीची परिस्थिती बदलायला निघालेल्या मुंडे साहेबांनी आपल्या समाज हितासाठी आणि लोककल्याणासाठी काम करण्याच्या पद्धतीने महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देश पातळीवरील राजकीय आणि सामाजिक मानसिकता पूर्णपणेच बदलवली. मी नेहमी सांगतो की एका राज्यामध्ये अनेक वर्ष पाऊस पडत नव्हता. राजा चिंतेनं काळवंडून गेला. काय करावं? संपूर्ण राज्य दुष्काळामध्ये होरपळलं जातंय. तेवढ्यात त्याला एक आनंदाची गोष्ट समजली की आपल्या राज्यामध्ये एक ऋषी महाऋषी तपस्वी आलेले आहेत. राजाला आनंद झाला. राजानं ठरवलं, चला आपण त्यांच्याकडे जाऊया, काहीतरी तात्पुरता उपाय तरी ते आपल्याला सांगतील. आपल्या राज्यामध्ये पडलेल्या दुष्काळाचं कारण काय आहे हे आपल्याला सांगतील. राजा धावत धावत ऋषी महाऋषींकडे गेला आणि राजानं हात जोडले. ऋषी महाराज, गेली अनेक वर्ष माझ्या राज्यामध्ये पाऊस पडत नाहीये. माझ्या राज्याची परिस्थिती हालाकीची झाली आहे. सर्वसामान्य जनता होरपळून जाते. याचं काहीतरी कारण आपण सांगावं आणि त्याच्यावर काहीतरी उपाय तुम्ही सुचवावा. ऋषी महाराजांनी सांगितलं, राजा, तुझ्या राज्यामध्ये झालेली मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड हेच खरं तर तुझ्या राज्यामध्ये पाऊस न पडण्याचं एक कारण आहे. पण एक तात्पुरता उपाय मी तुला सांगतोय. ऋषी महाऋषींनी आपला हात आपल्या झोळीमध्ये घातला आणि एक गारगोटीचा दगड घेऊन तो राजाच्या हातावर ठेवला आणि सांगितलं, राजा, तुझ्या महालासमोरच्या त्या जो तलाव आहे त्या तलावाच्या पाण्यामध्ये हा दगड टाक. हा दगड त्या तलावाच्या पाण्यामध्ये पडल्याबरोबर तुझ्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. पण एक लक्षात ठेव, तुझ्या राज्यात पावसाला सुरुवात झाल्याबरोबर अगोदर झाडं लावण्याचं काम तुझ्या राज्यामध्ये करायचं. राजाला आनंद झाला. राजाने त्या दगडाकडे पाहिलं गारगोटीच्या आणि तो तिथून निघाला. राजा महालात आला. त्यानं प्रधानाला आवाज दिला, प्रधानजी. प्रधानजी राजाचा आवाज ऐकून धावत आले. राजानं तो दगड प्रधानाच्या हातावर ठेवून सांगितलं, प्रधानजी, हा दगड आपल्या महालाच्या शेजारी जो तलाव आहे त्या तलावामध्ये टाकायचा आहे. कारण हा दगड त्या तलावात पडल्याबरोबर आपल्या राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. प्रधानजी दगड हातात घेऊन बाहेर पडला. त्याने शिपायाला आवाज दिला. शिपाई धावत आला. प्रधानानं तो दगड त्या शिपायाच्या हातावर ठेवला आणि सांगितलं, शिपाई, हा दगड आपल्या राज्यांच्या महालाच्या शेजारी जो तलाव आहे त्या तलावामध्ये टाकायचा आहे. हा दगड त्या तलावामध्ये टाकल्याबरोबर आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. शिपायानं त्या दगडाकडे आश्चर्यानं पाहिलं. काय आश्चर्य? हा दगड तलावात टाकल्यानंतर लगेच पाऊस पडणार आहे. शिपाई तो दगड पाहतो न पाहतो तोच त्याच्या खिशातील फोन वाजला. फोन बायकोचा होता. शिपायाला काय करावं कळेना. त्याने फोन उचलला. तिकडून आवाज कळला, जिथे असाल तिथून आताच्या आता घरी या, नाही तर तुमची संध्याकाळी गाठ माझ्याशी आहे. शिपाई गडबडला. त्यानं तो दगड एका खिशामध्ये टाकला, मोबाईल एका खिशामध्ये टाकला आणि शिपाई तसाच घरी गेला. राज्याच्या कामापेक्षा बायकोचा फोन त्याला महत्वाचा वाटला. घरच्या कामाच्या व्यापामध्ये शिपाई तो दगड पाण्यामध्ये टाकायला विसरून गेला. रात्र झाली. सकाळी उठला. त्याला अचानक आठवण आली, काल प्रधानाने आपल्याला काहीतरी काम सांगितलं होतं. तेवढ्यात त्यानं पाहिलं, त्यांचा मुलगा शाळेला निघाला होता. शिपायाने त्या मुलाला आवाज दिला, गोट्या जरा इकडे ये.
गोट्या धावत धावत आला. अगोदरच त्याला शाळेला जायला उशीर झाला होता. शिपायानं आपल्या खिशातील दगड काढून त्या मुलाच्या हातावर दिला आणि सांगितलं, जाता जाता तुझ्या शाळेला जात असताना आपल्या महाराजांच्या तलावाच्या मध्ये हा दगड टाकायचा आहे. महालाच्या शेजारी जो तलाव आहे त्या तलावामध्ये तो दगड टाकायचा आहे. त्या मुलानं होकारार्थी मान हलवली, दप्तर पाठीवर घेतला आणि मुलगा धावत 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 शाळेला निघाला. आणि शाळेला जाण्याच्या गडबडीमध्ये तो दगड मात्र त्या तलावामध्ये टाकायला विसरला. मुलगा शाळेत गेला. दुपारची सुट्टी झाली. त्याला अचानक आठवण आली, अरे बाबांनी आपल्याला काहीतरी काम सांगितलं होतं, आपल्याला एक दगड दिला होता आणि तो दगड महाला शेजारच्या तलावामध्ये टाकायला सांगितलं होतं. काय करावं, आता तलाव तर दूर आहे. मुलगा विचार करू लागला. एक क्षणात त्याने विचार केला. धावत धावत गेला, वर्गामध्ये गेला, दप्तरातील दगड काढला, दगड घेऊन बाहेर आला. अरे दगड पाण्यातच टाकायचा आहे ना. आणि त्यानं शाळेच्या शेजारी असलेल्या त्या विहिरीच्या दिशेनं तो दगड भिरकावून दिला. बंधूंनो, तो दगड ज्या तलावामध्ये टाकायचा होता तो दगड मात्र शाळेच्या शेजारच्या विहिरीमध्ये पडला. याला कारण ऋषी महाऋषींनी तो दगड राजांना दिला होता. राजाला तो तलावात टाकायला सांगितला होता. राजानं स्वतःचं काम स्वतः न करता ते प्रधानाला सांगितलं. प्रधानानं स्वतःचं काम स्वतः न करता ते शिपायाला सांगितलं. शिपायानं स्वतःचं काम स्वतः न करता ते आपल्या मुलाला सांगितलं. आणि या सगळ्यांच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झालं ते त्या राज्यातील सर्वसामान्य जनतेचं. प्रशासनातील आणि राजकारणातील आपली जबाबदारी उचलण्याऐवजी ढकलण्याच्या या प्रवृत्तीने नुकसान होतं ते तुमचं आमचं गोरगरिबांचं, तळागाळातल्या लोकांचं. पण प्रशासनातील आणि राजकारणातील आपली जबाबदारी ढकलण्याचे बंद करून गोपीनाथरावांनी जनतेचे काम स्वतः आणि तत्परतेने करण्याचा नवा पायंडा या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरू केला. अतिशय गरीबातला गरीब, ज्याची कसलीच कोणाकडे ओळख नाही, वशिला नाही, मग तो महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातला, कुठल्याही पक्षाचा असो, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा असो, आपल्याकडे आलेल्या प्रत्येकाचे काम मनोभावे करून, कोणालाच नाउमेद करून परत पाठवले नाही. जे होण्यासारखे आहे ते लगेचच तातडीने आणि जे होण्यासारखे नाही ते कधीच होणार नाही अशा परखड शब्दात जनतेशी बोलणारा आपला मायबाप नेता खऱ्या अर्थानं मुंडे साहेब होते. मात्र ज्या विभागाच्या, जिल्ह्याच्या, शासकीय कार्यालयात गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या हक्काचे असून प्रशासनाच्या दिरंगाईने एखादे काम होत नसेल, तेव्हा मात्र त्या विभागाच्या अधिकाऱ्याचा फोन मी गोपीनाथराव मुंडे बोलतोय या भारदस्त आवाजाने खणखणायचा. आणि मग उडणारी धावपळ आपण कित्येक बांधवांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली. सर्वसामान्यांची असामान्य कामे करणारा हा नेता खऱ्या अर्थाने गोरगरिबांचा देव होता. म्हणूनच आकाशात हेलिकॉप्टरचा आवाज आला तरी हे आमच्या साहेबांचे हेलिकॉप्टर आहे म्हणणारा शेतकरी आम्ही पाहिलाय. सभा नसताना हेलिकॉप्टर पश्चिमेकडे चालले की मुंडे साहेब मुंबईला निघाले आणि पूर्वेकडे चालले की मुंडे साहेब परळीला चालले म्हणत डोळे भरून हेलिकॉप्टरकडे पाहणारा आणि मिशीवर ताव देऊन आमचे दैवत चालले म्हणणारा तरुण आम्ही पाहिलाय. रस्त्यावरून साहेबांची गाडी जात असताना साहेबांच्या गाडीला स्पर्श करून आपल्या हातांची बोटे आपल्या राजाला दृष्ट लागू नये म्हणून डोक्यावर नेऊन कडकड मोडणाऱ्या हजारो माता भगिनी आम्ही पाहिल्यात. म्हणूनच साहेबावर प्रेम करणारा लाखोंचा जनसमुदाय भगवानगडावर साहेबांसाठी एकत्र येताना पाहून सर्वसामान्य कामगार, कष्टकरी हीच साहेबांच्या आयुष्यभराची कमाई असल्याची कल्पना खऱ्या अर्थानं सहज डोळ्यापुढून सरकून जाते. बांधवांनो, आईचे बाळाशी, ताईचे भावाशी व गुरुचे शिष्याची असणारे नाते जसे अतूट असते, अगदी असेच अतूट नाते साहेबांचे भगवानगडाशी होते. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेला भगवानगड खऱ्या अर्थाने साहेबांचा ऊर्जा स्रोत होता. भगवानगडावर येताच साहेबांच्या अंगात वेगळीच ऊर्जा संचारायची. म्हणूनच समाजातील आणि राजकारणातील प्रत्येक संघर्षाची सुरुवात साहेबांनी गडावरूनच केली आणि प्रत्येक विजयाचा आनंदही गडावर येऊन साजरा केला. भगवान गडाचे व भगवान बाबांचे आशीर्वाद घेऊन कामाला लागल्यानंतर मिळालेल्या यशाने साहेब कधीच हुरळून गेले नाहीत किंवा मिळालेल्या अपयशाने कधी खचलेही नाही. कारण समाजासाठी, समाजाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी धडपडणाऱ्या साहेबांना नेहमीच माहिती होतं की लाटांना घाबरणारी नाव किनारा गाठत नाही, प्रयत्न करणाऱ्यांना कधीच अपयश येत नाही. लाटांना घाबरणारी नाव किनारा गाठत नाही, प्रयत्न करणाऱ्यांना कधीच अपयश येत नाही. चिमुकली मुंगी जेव्हा आपल्या पिल्लांसाठी दाना घेऊन चालत असते, उभ्या भिंतीवरून 100दा घसरून पडत असते.
पण चढून पडणे पडून चढणे निश्चयाला मजबूत करते. अखेर तिची मेहनत वाया जात नाही. प्रयत्न करणाऱ्यांना कधीच अपयश येत नाही. प्रयत्न करणाऱ्यांना कधीच अपयश येत नाही. गोष्ट सत्यात उतरली. प्रयत्नांना यश आलं. बीड जिल्ह्याचे भविष्य साकार झाले. अहमदनगर ते बीड रेल्वेचा भोंगा मराठवाड्याच्या आणि बीडच्या जनतेच्या कानाकानात घुमला. साहेब भारत देशाचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री झाल्याने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील गावागावाला विकासाचे डोहाळे लागले. गड जिंकल्याच्या आनंदाने बीड जिल्ह्याचे मावळे गुलाल उधळू लागले. गेली कित्येक वर्ष दुष्काळ आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडच्या कपाळी लागलेला कलंक कायमचा मिटणार या आशेने लोक आनंदाने नाचू गाऊ लागले. गावागावात दिवाळीचा आनंद साजरा होऊ लागला. बीडच्या दारादारात गुढ्या उभ्या राहिल्या. मुंडे साहेब भारत देशाचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेत असताना अवघ्या महाराष्ट्राचा ऊर भरून आला. अरे आज फक्त मुंडे साहेबच नाही तर आम्ही सगळेजण ग्रामविकास मंत्री झालोय. हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. आज फक्त मुंडे साहेबांनीच नाही तर माझ्या मुलाने मंत्रिपदाची शपथ घेतल्याचा अभिमान या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यास व आपल्या माणसांना भेटण्यासाठी त्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी साहेब गडावर आले. मी कितीही मोठा झालो तरी माझ्या मायबाप जनतेला कधीच पाठ दाखवणार नाही हे तत्व साहेबांनी आयुष्यभर पाळले होते. कारण मुंडे साहेब तुमच्या आमच्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा होते. म्हणूनच धावपळीचा दौरा असतानाही साहेब आपल्याला भेटतील या आशेने साहेबांचे अभिनंदन करण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यासाठी हजारो चाहते गडावर जमले होते. भगवान गडावर आलेल्या प्रत्येक चाहत्याने साहेबांना विनंती केली, साहेब भगवान बाबांच्या आशीर्वादाने आपण दिल्लीच्या तख्तावर आरूढ झाला आहात. आपण या देशाचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री झाला आहात. आम्हाला तुमचा भव्य विजयी सत्कार करायचा आहे. त्याची परवानगी आणि ती संधी आम्हाला तुम्ही द्यावी. साहेब म्हणाले, पोरांनो, अरे बीड जिल्हा माझा आहे आणि मी बीड जिल्ह्याचा आहे. अरे हा उभा महाराष्ट्र माझा आहे आणि मी महाराष्ट्राचा आहे. अरे मी केंद्रीय ग्रामविकास मंत्री झालो, दिल्लीला गेलो तरी मी तुमचाच आहे. माझ्या बंधूंनो जरा धीर धरा. मला देशातल्या आणि राज्यातल्या या माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाचा विकास करायचा आहे. गावागावातल्या प्रत्येकासाठी काम करायचे. जनतेला दिलेलं प्रत्येक आश्वासन, प्रत्येक शब्द मला पूर्ण करायचा आहे. थोडे दिवस थांबा. काही दिवसानंतर आपण घेऊ, एक मोठा कार्यक्रम घेऊ. परंतु चाहत्यांनी साहेबांना हात जोडले, विनवणी केली. काही लोकांनी साहेबांचे पाय धरले. आपल्याच माणसांचा एवढा मोठा प्रेमपूर्वक आदराचा आग्रह साहेबांना नाही जास्त वेळ नाकारता आला. गरीब आणि भिडस्त स्वभावाच्या मुंडे साहेबांनी उपस्थितांना शब्द दिला, जा पोरांनो, जा माझ्या बांधवांनो, तयारीला लागा. हा तुमचा गोपीनाथ 3 जूनच्या भव्य सत्कार आणि विजय समारंभासाठी तुमच्यामध्ये हजर असेल, परळीमध्ये हजर असेल. बीड जिल्ह्याचा आनंद गगनात मावेना. आनंदाने उड्या मारत मुंडे साहेबांचा विजय असो अशा घोषणा देत चाहते परळीला परतले. आणि आजपर्यंत परळीकरांनी आणि बीड जिल्ह्याने न पाहिलेला, न भूतो न भविष्यती असा दिमागदार भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाच्या तयारीला लागले. 3 जूनच्या मंगळवारी सकाळी साहेब दिल्ली इथून निघून औरंगाबादला पोहोचणार होते आणि तिथून बीड मार्गे परळीला येणार होते. साहेब थेट विमानाने ही परळीला जाऊ शकले असते, परंतु परळीला जात असताना आम्हाला ही सत्काराची संधी द्या अशी गळ वडवणी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने साहेबांना घातली. आणि जनतेचा शब्द अंतिम मानणाऱ्या साहेबांनी वडवणीलाही थोडा वेळ देण्याचे मान्य केले. बांधवांनो, 2 जूनच्या रात्री साहेबांची मुलाखत सर्वच टीव्ही चॅनल्सवर सुरू होती. उभा महाराष्ट्र आपल्या नेत्याचे महाराष्ट्र विजन डोळे भरून पाहत आणि ऐकत होता. साहेबांच्या चेहऱ्यावरून ओसाडणारा आनंद आणि विजयाचे हास्य प्रत्येकाच्या मनामनात बोलून जात होते की साहेब तुम्हीच आता खरा आमचा आणि या महाराष्ट्राचा आधार आहात. बीड जिल्ह्याचा कानाकोपरा रात्र संपण्याची वाट पाहत होता. गावागवताराला गेलेली आई परत येण्याची लहान मूल जसं आतुरतेने वाट पाहते, आपल्या पिल्लाला चारा आणायला गेलेल्या चिमणीची पिल्ल जशी तोंड पाकून चिवचिव चिवचिव करत मातेची वाट बघतात, अगदी तशीच आतुरतेने उभा बीड जिल्हा साहेबांची वाट पाहत होता. गावागावातून रात्रीच गाड्यांचे नियोजन करून साहेबांच्या विजयी सत्कार समारंभाचा साक्षीदार होऊन डोळे भरून साहेबांना पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगून बीड जिल्ह्यातील प्रत्येक घर झोपेच्या स्वाधीन झालं होतं.
बीड जिल्ह्याने आणि परळीकरांनी तर भल्या पहाटेच उठून घरासमोर रांगोळी रेखाटल्या होत्या. हार तुऱ्यांनी स्वागताच्या फलकांनी रस्ते सजले होते. सगळीकडे उगवत्या सूर्याबरोबर आनंदाचे क्षण उठले होते. चिमण्या कावळ्यांची चिवचिव कावकाव सुरू झाली. आपले साहेब येणार म्हणून प्रत्येक जण आनंदाने डोलत होता. आपल्यावर दिलेली जबाबदारी प्रत्येक जण अतिशय उत्तमपणे पार पाडत होता. प्रत्येकाला आनंद एकच होता की आज माझा साहेब येणार आहे. पण बांधवांनो, हा आनंद फार काळ नाही टिकला. निरभ्र आकाशात अचानक वीज कडाडली. दिवसा ढवळ्या डोळ्यासमोर अंधकार झाला. उगवलेला सूर्य ढगाळ गेला. घराघरात देवासमोर नुकतीच पेटवलेली पंथी फडफडू लागली. बीड जिल्ह्याचा पुत्र भव्य सत्कार समारंभासाठी परळीला येण्यासाठी विमानतळाकडे निघाला अशी बातमी टीव्हीवर पाहण्याच्या इच्छेने अधीर होऊन टीव्ही समोर बसलेल्या प्रत्येकाला धक्का देणारी बातमी टीव्हीवर आली. आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या गाडीला अपघात झाला. महाराष्ट्राच्या शेताशेतात काम करणारे हात आपोआप विठ्ठलाकडे जोडले गेले. विनवणी सुरू झाली. विठ्ठला, देवा पांडुरंगा, एवढीच वेळ सांभाळ. देवा, कमरेवरचे हात थोडेसे खाली घे आणि कोसळणारा आभाळ थांबव. माझ्या राजाचं काही बरं वाईट होऊ देऊ नको. विठ्ठला, काही बरं वाईट होऊ देऊ नको. आजपर्यंत देवा तुझ्याकडे काहीच मागितलेलं नाही. यापुढे दुसरे काहीही मागणे नाही. देवा, माझ्या राजाला सांभाळ. देवा पांडुरंगाची विनवणी पूर्ण होते न होते तोच सगळीकडे कल्लोळ मातला. सगळा महाराष्ट्र कोलमडून पडला. मराठवाडा आणि बीड जिल्हा खिन्न उदास झाला. परळीला येण्यासाठी साहेब निघाले, साहेब आले म्हणणारा प्रत्येक जण साहेब गेले, अरे आपले साहेब गेले म्हणून थाय मोकळून रडू लागला. 3 जूनच्या मंगळवारी सकाळी उगवता सूर्य एक भयानक सत्य घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर आला. अवघा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सूर्योदय झालेला असताना सगळी मन मात्र दुःखाच्या काळोखात बुडून गेली. साहेबांच्या सत्कारासाठी परळीला जाण्याच्या घाईने 4 घास खायला बसलेल्या घराघरातल्या प्रत्येक माणसाने आपलं भरलेलं ताट लाथाडून दिलं. अरे या महाराष्ट्रामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अनेक वेळा दुष्काळ पडला. लाखो रुपयांचं या लोकांचं नुकसान झालं. परंतु कधीच नुकसानाला घाबरून न रडणारी ही माणसं आज मात्र अरे मुंडे साहेब नाही तर माझा बाप गेला, माझा बाप गेला म्हणून धाय मोकळून रडू लागली. चुली पुढे बसून भाकरी भाजणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या माता भगिनींनी चुली सरपणाऐवजी बांधवांनो पाणी ओतलं. या बीड जिल्ह्यातील, मराठवाड्यातीच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या कित्येक चुली विझल्या. पिठाच्या भरलेल्या हातांनी पदर तसाच तोंडावर धरून माता भगिनींनी कुठं गेलं माझं लेकरू म्हणून हंबरडा फोडला. जो तो सैरभैर झाला. चक्रीवादळाच्या अचानक येण्याने निसर्ग जसा हेलावून जावा तशी माणसं वाऱ्यागत जिकडे तिकडे धावू लागली. रानामाळातील माणसं गावाकडे धावली, गावातील माणसं पाराकडे गेली. जिथं जिथं 4 माणसं उभी दिसतील तिथं लोक जमू लागले. बाया ओपडे मोठ्या मोठ्याने उपसाबुक्षी रडू लागले. एकमेकांकडे केविलवाण्या नजरेनं पाहू लागले. प्रत्येकाला वाटू लागलं मला कोणीतरी आधार द्यावा, कोणीतरी सांगावं. अचानक आकाशवाणी व्हावी, देवाला चमत्कार करावा आणि माझे साहेब सुखरूप असल्याची बातमी आम्हाला ऐकायला मिळावी. बातमी खोटी आहे, कोणीतरी सांगावं, बोलावं, ओरडावं या आशेनं प्रत्येक जण गावातल्या राजकारणाबद्दल बोलणाऱ्या एखाद्या शहाण्या-सुरत्या माणसाकडे जाऊन विनवणी करू लागला. ओ भाऊ, नेहमीच तुम्ही राजकारणाबद्दल बोलत असताना अहो सांगा ना, आज बोला आता की ही बातमी खोटी आहे म्हणून. परंतु त्यांना त्या माणसाच्या डोळ्यातील अश्रूशिवाय बांधवांनो कोणीच काही बोलत नव्हतं. चौकातील माणसं सरकण पांगली. जिथं कुठं टीव्ही असेल तिथं घुसून बसली. इच्छा प्रत्येकाची एकच होती की टीव्हीनं तरी सांगावं की साहेब गेल्याची बातमी खोटी आहे. पण दूरदर्शनवरील प्रत्येक निवेदकही दाटल्या कंठाने, भरल्या डोळ्याने आणि दुःखाच्या संगीतात आपला रडवा स्वर मिसळून सांगत होता की भारताचे नवनिर्वाचित केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ आज थंडावली. माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आता आपल्यात राहिले नाही. बीड जिल्ह्याचा प्रत्येक कोपरा हुंदक्यांनी भरून गेला. दुःख, राग आणि अनावर झाला. ज्या देवदेवतांच्या फोटोंना ही माणसं रोज सकाळी न विसरता फुलांचा हार घालायचे, ज्या देवदेवतांच्या फोटोंची मनोभावे पूजा करून रोज अगरबत्ती लावायचे, अशा कित्येक घरातील देवांचे फोटो लोकांनी रस्त्यावर फेकले. हा म्हणता साहेब आले आले म्हणणारा अवघा बीड जिल्हा साहेब गेले, अरे आपले साहेब गेले म्हणून मोडून पडला. बांधवांनो, परळीच्या मैदानावर साहेबांच्या भव्य सत्कारासाठी आणलेली फुलं सुकली.
कालपर्यंत तुमची आमची अभिमानानं उंचावलेली आणि बीड जिल्ह्याची मान आज खाली शर्मेनं झुकली. सर्वसामान्यांचे जीवन प्रकाशमय करणारी सोनेरी पंथी विजली, बहुजनांच्या विकासाची गंगा आटली आणि पुन्हा जीवनभर कोयतच हाती घ्यावं लागणाऱ्या कल्पनेनं ऊसतोड कामगारांनी मान टाकली. आज खऱ्या अर्थानं नियतीची खेळी यशस्वी झाली आणि गेली 40 वर्ष राजकारणामध्ये समाजहितासाठी धडाडलेली तोफ आज थंडावली. लोकहितासाठी नात्र्यातून सुरू झालेली संघर्ष यात्रा आज दुर्दैवाने संपली आणि कधीच न उठण्यासाठी भारताच्या पवित्र तिरंग्यात आपला देह ठेवून साहेब विमानाने परळीला निघाले. आपल्या राजकीय जीवनाच्या प्रवासात लातूरला मानाचं स्थान देणाऱ्या साहेबांनी आपल्या अखेरचा प्रवासही लातूर मार्गेच सुरू केला. जीवाभावाच्या मित्राचा हा लातूरचा अखेरचा प्रवास पाहून विलासरावांना देखील नसते हुंदके आवरता आले. मृत्यू तर सर्वांनाच येतो, पण साहेबांच्या बाबतीत मात्र नियतीने राजकारण केलं. अरे जन्माला आलेला प्रत्येक जण मरणारच आहे, परंतु साहेबावर आणलेली वेळ देवानं वैऱ्यावर सुद्धा आणू नये. देवा तुलाही थोडी सुद्धा दयामाया नाही का रे आली? अरे अका बीड जिल्हा, अका मराठवाडा साहेबांसाठी एका पायावर मरायला तयार होता. देवा आमच्यासारखे 10-5 नेले असते तर नसतं का समाधान झालं तुझं? अरे हजारो मेले तरी चालतात, परंतु हजारोंचा पोशिंदा जगवावा लागतो हे तूच घालून दिलेलं तत्व देवा तू विसरलास. भव्य सत्कारासाठी आणलेली फुलं श्रद्धांजलीला वाहण्याची, अरे स्वागताच्या कमानी आणि बॅनर काढून त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्याची वेळ तू बीड जिल्ह्यावर आणलीस. स्वागत समारंभासाठी उभारलेल्या स्टेजवर अंत्यसंस्कार आणि भव्य मिरवणुकीच्या जागी अंत्ययात्रा काढण्याचा वाईट प्रसंग देवा तू आमच्यावर आणलास. उभा महाराष्ट्र, मराठवाडा आणि बीड जिल्ह्याला न पटणारं न पचणारं, अरे मरेपर्यंत आठवणीतून न जाणारं दुःख कुठून आणायचं हे सहन करण्याची ताकद. दुःखात बुडालेल्या जनसमुदायाचा राजा आज शांत होऊन परळीत आला. आज विमानातून उतरताना वाघाने ना कोट झटकला ना कंगवा काढून आपल्या केसांवर फिरवला ना हात उंचावून आपल्या लाखो चाहत्यांना अभिवादन केलं. साहेबांची ही शांतता पाहून मात्र लाखोचा जनसमुदाय वेडा झाला. मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है म्हणणारे लोक अरे आपल्या हाकेने तरी उठतील. माझ्या हाकेने साहेब उठतील या आशेने परत या. मुंडे साहेब तुम्ही परत या, अशा अर्ध्यावर सोडून आम्हाला जाऊ नका साहेब, अशा अर्ध्यावर सोडून आम्हाला जाऊ नका, अशा वेड्या आशेने हाका मारू लागला. भारताच्या इतिहासात अवघा महाराष्ट्र यापूर्वी बांधवांनो कधीच एवढा रडला नव्हता. डोळ्यात भरलेले अश्रू आणि हृदयात दडलेले हुंदके एकच ओरड करत होते, साहेब तुमचा अपघात झाला, साहेब तुमचा अपघात झाला. पण आमचा आणि या उभ्या महाराष्ट्राचा आज खऱ्या अर्थाने घात झाला. आपले साहेब गेले, आता आपल्याला कुणी राहिलं नाही. आता सगळं संपलं, आमचा पोशिंदा गेला, आमचा मायबाप आधार देणारा बापच गेला. असे म्हणत एकमेकांच्या गळ्यात पडून रडणाऱ्या लाखो लोकांच्या मनात प्रचंड आक्रोश आणि प्रचंड संताप होता. आपले साहेबच गेले, आता बाकीच्यांना काय करायचंय आपल्याला? असे मनात बीडचं रक्त सळसळलं, अश्रू पुसणारे हात अचानक दगडगोटे शोधू लागले. राजकारण्यांबद्दलची चीड आणि संताप शिव्याशापातून व्यक्त होऊ लागला. वातावरण बिघडलं म्हणून पेटली लोकांनी रस्त्यावरचे दगड आपल्या रुमालात बांधून घेतले. उपस्थितांचं रक्त पेटण्यापूर्वीच लाखोंचा जनसमुदाय सांभाळण्याची जबाबदारी कदाचित साहेबांनी हळूच पंकजाताईंच्या खांद्यावर सोपवली असावी. आज समोरासमोरच लाखोंचा जनसमुदाय सांभाळण्याची जबाबदारी साहेब आपल्या खांद्यावरून उतरवून पंकजाताईंच्या खांद्यावर देणार होते. परिस्थिती हाताबाहेर जाते हे पाहताच वाघिणीने कदाचित बाबांचा इशारा ओळखला असावा आणि बाबांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत माईक हातात घेतला. आतापर्यंत रडणारा हुंदके देणारा आवाज अचानक कडाडला. माझा आदेश आहे तुम्हाला, या बीड जिल्ह्याची, महाराष्ट्राची आणि मुंडे साहेबांची मान खाली होईल असे एकही कृत्य या ठिकाणी होता कामा नये. लोकांनी ताईंचा आदेश ऐकला. दगड फेकणारे हात मोकळे झाले आणि लोक पुन्हा ओरडू लागले, ताई काय करावं आम्ही, कोणाकडे बघून जगावं? ताई आमचा आधारच गेला, आज आमचा राजा गेला. अखेर साहेबांचा देह चितेवर ठेवला. पुत्राला लाजवणाऱ्या धीरानं भरल्या उरानं, बापापेक्षाही पोटच्या मुलाचं नातं जपणाऱ्या रणरागिणीने चितेला अखेर अग्नी दिला. अग्नीचा कल्लोळ झाला, ज्वाला भडकल्या ज्वाला, योद्धा निघाला योद्धा. साहेब नापरतीच्या मोहिमेवर आज चालते झाले. अरे शेतकऱ्यांसाठी लढणारा, बहुजनांसाठी झगडणारा, गोरगरिबांसाठी हयातभर धडपडणारा, वाघासारखा जगणारा लोकराजा आज महायात्रेला निघाला. असं म्हणता
भिडला असं म्हणता आला. लाखो लोकांनी हंबरडा फोडला. बांधवांनो, 24 तास बहुजनांच्या हाकेला धावून येणारे, रात्री बेरात्री कधीही कोणाचीही फोन स्वतः घेणारे, जनतेच्या कामासाठी कधीच न कंटाळणारे, न थकणारे साहेब आज कधीच कोणाची हाक न ऐकण्यासाठी दूर निघून गेले. आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात वाईट वेळ या महाराष्ट्रावर आली. मराठी वीरांना वाचवणारा भवानी मातेचा आशीर्वाद काच फिका पडला असेल? थोर संत भगवान बाबा, तुम्हीही का नाही वाचवू शकलात आपल्या वाघाला? का महाराष्ट्राची तोफ आजच थंडावली असेल? काय झालं हे देवाला माहिती, पण एक मात्र खरं की दोष आमच्या नशिबाचा आहे. बहुजन समाजाच्या नशिबाचा आहे. विकासाच्या गंगेची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या महाराष्ट्राच्या गावागावाच्या वेशीच्या नशिबाचा आहे. दोष बीड जिल्ह्याच्या मातीचा आहे. म्हणूनच नियतीने डाव साधला आणि माणसातला देव आणि देवातला माणूस, कष्टकरी शेतकऱ्यात देव पाहणारा लाखोंचा पोशिंदा आज आपल्याला अर्ध्यावर टाकून गेला. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचे धाडस करून प्रवाहाची दिशा हवी तशी बदलवण्याचे सामर्थ्य मनगटात रुजलेला नेता आज गेला. ज्यांच्या शबासकीच्या एका धापेने वाघाचे बळ अंगात संचारल्याच्या भासाने बीडच्या मावळ्याचे आत्मसमाधान व्हायचे असा देवदूत आज खऱ्या अर्थाने हरपला. स्वतःचे भाग्य स्वतः लिहून नशीब कपाळावर नाही तर मनगटात असतं यावर विश्वास ठेवून नियतीशी सतत संघर्ष करून सर्वांना पुरून उरणारा आणि क्षणाक्षणाला आठवणारा वाघ आज आपल्यातून गेला. लाखो लोकांचं दुःख निसर्गही नाही पचवू शकला बांधवांनो. आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. आयुष्यभर प्रत्येकाला काही ना काही शिकवणारे साहेब जाता जाता एकतेचा संदेश देऊन गेले. मुंडे साहेबांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी म्हणून एक उपस्थितांनी लाखोच्या संख्येने नेत्यांना घेराव घातला. पोलिसांच्या मदतीनं कसेबसे हेलिपॅड पर्यंत पोहोचून शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे, गृहमंत्री आर पाटील, बांधकाम मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या सर्वांना एकाच हेलिकॉप्टरमधून बसून जावे लागले. अरे आता मी तर गेलो, पण खरंच जर तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर कुठल्याही पक्षात राहा, पण सर्वांनी एक दिलानं काम करा, माझ्या रयतेचं कल्याण करा असा संदेश साहेबांनी जाता जाता या नेत्यांना दिला. लोक परतीच्या वाटेला हळूहळू निघाले. मनामनात एकच विचार होता, आता आपला वाली कोण? कोणाला साहेब म्हणणार आम्ही? कोण देईल आम्हाला आधार? अनेक प्रश्नांचं वादळ मनात उठत होतं. उठणाऱ्या वादळात एक धीरोदत्त धैर्यवान चेहरा सर्वांच्या समोर येत होता. बापाचं प्रेत समोर असताना लाखोंच्या जनसमुदायाला शांततेचं आवाहन करणारे, लाखोच्या जनसमुदायाला सांभाळणाऱ्या तो चेहरा होता पंकजाताईंचा. आज कित्येकांनी ताईंच्या नावासमोर साहेब जोडले आणि ताई ताई साहेब झाल्या. लोकांना आधार वाटू लागल्या. दुःखाच्या सागरात बुडालेल्या प्रत्येकाला रडायला नाही तर लढायला शिकवणाऱ्या ताई साहेबांचे शब्द प्रत्येकाच्या काळजात आज खऱ्या अर्थानं घर करून बसले. मी रडणार नाही तर बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी लढणार आहे. बाबांनी दाखवलेलं स्वप्न, बाबांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी आज मी माझ्या खांद्यावर घेतली आहे. बांधवांनो, मी उठणार नाही, मी मातणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही, हे ताई साहेबांचे शब्द मनामनाला धीर देऊन गेले आणि बहुजन समाजाला दिशा देणारी कदाचित तिसरी आणि शेवटची संधी रणरागिणी वाघिणीच्या रूपाने तुमच्या आमच्यासाठी नियतीने समोर उभी केली. साहेबांना 31 मेला भगवानगडावरून पंकजाताई दिसल्या आणि भगवानगड ते लाखोंचे हृदय असा कधीही न तुटणारा सेतू साहेबांनी आपल्या सगळ्यांसाठी बांधून ठेवला. आयुष्याच्या शेवटी मात्र साहेब गेले एका एकटेच निर्जन रस्त्याने. आयुष्याची सांज होता होता पोहोचले एका लांब, रुंद आणि खोल भयानक दरीजवळ. तिथून वाहत होतं पाणी वेगाने. साहेबांनी धुशर संधी प्रकाशात केला तो सुद्धा अडथळा पार. नाही घाबरले त्या ओढाळ धारेला. पोहोचले संघर्ष करून सुरक्षित दुसऱ्या तीराला आणि बांधायला सुरुवात केली सेतू त्या पाण्याच्या ओढाळ धारेला. त्याच दिशेने जाणाऱ्या वाटसरूंना हकारला, साहेब का त्रास घेता सेतू बांधण्याचा? अहो, संघर्ष करता करता संपला प्रवास तुमचा. या मार्गाने तुम्ही परत याल की नाही माहिती नाही. ही लांब, खोल आणि रुंद नदी स्वकर्तृत्वाने तुम्ही पार केलीत, मग आता या बेफाम धारेला पूल का बांधता आहात? साहेबांनी स्मित हास्य करून सांगितलं, प्रिय मित्रा, ज्या मार्गाने मी आलो आहे त्याच रस्त्यावरून माझ्या मागून एक वाघीण, एक रणरागिणी येत आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांची मुलं येणार आहेत. त्यांची पावलंही या संघर्ष यात्रेतूनच जाणार आहेत. ही दरी जी माझ्यासाठी होती अडसर आणि अडचण, ती त्यांना धोकादायक ठरू नये
म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा संघर्षाशिवाय या देशाच्या संसदेत जावा यासाठी माणसांची हृदय जोडणारा हा माणुसकीचा सेतू मी बांधतो. बांधवांनो, हृदयांना जोडणारा सेतू बांधण्याचे काम साहेबांनी आयुष्यभर केले, ज्याचा फायदा या महाराष्ट्रातल्या कित्येक भावी पिढ्यांना होणार आहे. शेवटी जाता जाता एवढेच सांगेन, फक्त देवाच्या देव्हाऱ्यामध्ये साहेबांचा फोटो ठेवू नका, तर हृदयामध्ये साहेबांना त्यांच्या विचारांना उतरू द्या. कारण साहेब हे देव तर होतेच, परंतु खऱ्या अर्थाने एक जनकल्याण करणारी विचारधारा होते. यशस्वी जीवनाचं मोठं तत्वज्ञान साहेब होते. म्हणून साहेबांची एकजुटीची, अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची व हातात हात घालून पुढे जाण्याची, तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला देशाचा केंद्रीय ग्रामविकास मंत्री बनवण्याची विचारधारा आपण स्वीकारूयात आणि ती आपल्या स्वतःमध्ये आणि